नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण मुगाची डाळ वापरून गिलक्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे। ही मुगाची डाळ आता आपण अर्धा तास भिजत ठेवणार आहोत। अर्धा तासानंतर आता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे। आता इथे मी पावशेर गिलके घेतले आहे। गिलके मी स्वच्छ धुवून घेतले आहे। आता आपण हे गिलके कट करून घेऊ। येथे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोट्या आकारामध्ये गिलके कट करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये गिलके कट करून घेऊ शकता। आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण गिलके कट करून घेऊ। आता इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवत आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, 1 टेबलस्पून लसूण व खोबऱ्याची पेस्ट। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये कट करून घेतलेले गिलके टाकून घेऊ। गिलके टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकून घेऊ। मुगाची डाळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हे गिलके चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेऊ। मी येथे 1 ग्लास गरम पाण्याचा वापर करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त सुद्धा करू शकता। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर या कढईवर झाकण ठेवून हे गिलके व मुगाची डाळ चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। 10 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून आपली मुगाची डाळ व गिलके चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ। आता आपली मुगाची डाळ व गिलके चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे। कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारी मुगाच्या डाळीचा वापर करून गिलक्याची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।